रसिक हो, असे म्हटले जाते की जे न देखे रवी ते ते देखे कवी. आणि अशी अनेक उदाहरणे देता येतील जिथे कवीची प्रतिभा ही स्थळ वेळ यांनाही ओलांडून पुढचा विचार करणारी निघाली. आता तुम्हीच पाहा ना, जर आपण उन्हाळ्यात चेंबूर ते विटी लोकल असा प्रवास करीत असू तर आपली प्रतिक्रिया काय असेल? शी, काय ही गर्दी, काय हा उकाडा, सगळे हातातल्या पेपरने वारा घेत आहेत इत्यादी. पण कविवर्य मंगेश पाडगावकर हे वेगळे निघाले. ते याच कारणामुळे की त्यांना याच चेंबूर ते विटी लोकल प्रवासात ऐन मे महिन्यातल्या घामाच्या धारा पाऊसधारांसारख्या वाटल्या आणि येथेच एका गीताने जन्म घेतला. आणि त्याच लोकलमध्ये असलेले सहप्रवासी श्रीनिवास खळे यांनी त्याला संगीत दिलं आणि लतादीनींनी आपल्या अजरामर आवाजात त्याला स्वरसाज चढवला. कोणतं ते गाणं? चला तर मग ऐकूया. हॅलो. श्रावणात घननिळा बरसला, श्रावणात घननिळा बरसला, रिमझिम रेशीम धारा उलगडला, झाडातून अवाचित हिरवा मोर पिसाळा, श्रावणात घननिळा बरसला. जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी, जागून ज्याची वाट पाहिली ते सुख आले दारी, जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी, जिथे तिथे राधेला भेटे आता श्याम मुरारी, माझ्या आई ओठावर आले, माझ्या आई ओठावर आले, नाव तुझेच उदारा, श्रावणात घननिळा बरसला. रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी, रंगांच्या रानात हरवले हे स्वप्नांचे पक्षी, निळा रेशमी पाण्यावरती थेंब बावरी नक्षी, गत जन्मी
हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले. पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले. माझ्या भाळावर थेंबाचे फूल पाखरू झाले. मातीच्या गंधाने भरला, मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा. श्रावणात घननिळा बरसला. पानोपानी शुभ शकुनाची